नमस्कार. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि भारत इतिहास संशोधक मंडळी यांनी संयुक्तरित्या एक व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्याचं नाव आहे परिचय मराठा इतिहासाचा स्वराज्य ते साम्राज्य. त्याचं पहिलं पुष्प शिवपूर्वकालीन भारत या विषयावरती मी आज बोलणार आहे. शिवपूर्वकालीन भारत याचा इतिहास फार प्रदीर्घ आहे. प्राचीन काळापासून हजारो वर्षाचा आहे. पण आपल्या व्याख्यानाच्या दृष्टिकोनातून त्याची सुरुवात इस्लामच्या आक्रमणापासूनच केली पाहिजे. त्याचं कारण त्याच्यापूर्वी जे काही झालं ते इथली जी काही प्राचीन संस्कृती होती त्या संस्कृतीमध्ये ते सर्व लोक समाविष्ट झाले आणि त्याचा जो मध्ययुगीन आपण भारतीय उपखंड पाहिला त्याचा राजकीय आणि सांस्कृतिक नकाशा जो होता तो तसाच अबाधित राहिलेला होता. म्हणजेच प्रामुख्याने अफगाणिस्तान बलुचिस्तानपासून थेट दक्षिण भारतापर्यंत छोटी मोठी हिंदू राज्य होती. त्याचा दुसरा बिंदू जो आहे तो शिवकाल का. तर जसं इस्लामच्या उदयाचा परिणाम आजच्या जगावरती आहे ती एक मोठी कलाटणी देणारी घटना आहे, तशी भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून ह्या इस्लामी आक्रमकानंतर त्या आक्रमणाला कलाटणी देणारी सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि त्यामुळे हे या व्याख्यानाचे दोन बिंदू आहेत. आपण जर विचार केला की जे इस्लामचं आक्रमण आहे हे साधारणपणाने सुरुवातीचं पहिलं ज्याला आपण अरब एम्पायर म्हणतो, अरब साम्राज्य म्हणतो, ते साधारणपणाने एक 125 वर्षाचा आपण विचार करूया. त्यात मोहम्मद हयात असतानाच 10 वर्षामध्ये 622 ते 632 ज्याला आपण अरेबियन द्वीपकल्प म्हणतो तो संपूर्ण इस्लाममय झाला होता. आणि त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या 100 वर्षात त्याच्या सभोवताल असलेला जर जगाचा सगळा नकाशा डोळ्यासमोर आणा आणि तुम्ही इंटरनेटवरती गेलात तर तुम्हाला दिसेल की पर्शियन साम्राज्य हे नष्ट झालं. त्याच्या पलीकडं म्हणजे आजचा जो आपण इराण म्हणतो, इराक, आणि मग त्याच्या पलीकडं जे होतं मध्य आशियामध्ये किंवा मध्यपूर्व आशियामध्ये ते थेट आफ्रिकेचा उत्तर किनारा धरत ॲटलांटिकपर्यंत ज्याला आपण पूर्व रोमन साम्राज्य, हे सगळं त्यांनी घेतलं आणि समुद्र ओलांडून युरोपमध्ये स्पेन घेतला. दुसरं टोक थेट म्हणजे चीनच्या सीमेला भिडलं आणि युरोपात कॉकेशस पर्वतरांगेपर्यंत. कल्पना करा, म्हणजे ज्याला आपण सुनामी म्हणतो ही अशी सुनामी आहे आणि ही भारतावर देखील येऊन धडकली. त्यावेळचा मध्ययुगातला जो आपण म्हणू की ज्या ठिकाणी प्रजा प्रामुख्याने हिंदू, बौद्ध किंवा आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पंथांचे तिथले राजे मूळचे इथले आहेत, हे अफगाणिस्तान, बलुचिस्तान, सिंध, ही जर आपण अगदी सीमारेषा धरूया त्यावेळची, तर या अरबांनी जसं या सर्व ठिकाणी आक्रमण केलं, म्हणजे हे चित्र सगळं डोळ्यासमोर जर तुम्ही आणलं, बघ याच्यामध्ये इजिप्त मगाशी बोलताना राहिला, तर हे सगळं तसंच भारतावरती देखील ते आले. बलुचिस्तान त्यांनी घेतला.
सिंधवरती त्यांनी 2 आक्रमणं केली. पहिलं आक्रमण नाविक होतं, ते केवळ सिंधवरतीच नव्हतं, ते सिंधमधले देबाल नावाचं बंदर, गुजरातमध्ये भडोच आणि महाराष्ट्रातलं ठाणे या 3 ठिकाणी त्यांनी नाविक हल्ले केले. पण ते प्रत्येक ठिकाणी परतून लावले गेले. सिंधचा पाडाव झाला. बलुचिस्तान आधीच गेलं. अफगाणिस्तानचा काही भाग त्यांनी घेतला होता, पण काबूल आणि झाबूल ही 2 हिंदू राज्य मात्र त्याच्यापुढं जवळजवळ 225 वर्ष लढत राहिली. आणि हे अरब आक्रमण पुढे आलं भारतामध्ये. मध्य भारत, राजस्थान, उत्तर गुजरात. पण त्यावेळेला या देशामध्ये राज्यकर्ते असलेले जे गुर्जर प्रतिहार वंशाचे राजे होते, विशेष करून नागभट्ट म्हणून ज्याचं नाव, नागभट्ट पहिला, आणि बदामीचे जे चालुक्य होते दक्षिणेतले, त्यांचं राज्य थेट गुजरातपर्यंत होतं. उत्तर महाराष्ट्र, कोकण हा देखील भाग त्याच्यामध्ये होता. तर त्या ठिकाणी पुलकेशी दुसरा हा गुजरातमध्ये होता, नवसारीला. आणि त्या ठिकाणी फार मोठी लढाई झाली. आणि या प्रतिहार गुर्जरांनी जसा पराभव केला तसाच पुलकेशीने केला. आणि 300 वर्ष पुढची भारतातलं आक्रमण रोखून धरलं. हे जे काळाचं वेळापत्रक आहे, ज्याला टाईमलाईन म्हणतो, ती आम्हाला इतिहासात कधी शिकवलीच जात नाही. आम्हाला क्रमाने एवढंच शिकवलं जातं की मोहम्मद बिन कासिम आला, त्याने सिंध घेतलं, त्याच्यानंतर जणू काही लगेचच गझनी आला, घोरी आला आणि फक्त येतच राहिले आणि मध्ये काहीच घडलं नाही. तर वस्तुस्थिती अशी आहे की हे जे अरब आक्रमण आहे त्याचा जर तुम्ही पाहिला तर केवळ एका 100 वर्षात झालेला विस्तार, आणि ते जगात कुठं कुठं पोचले. त्यांचा हा विस्तार 3 ठिकाणी रोखला गेला. युरोपात त्यांनी स्पेन घेतल्यानंतर पिरिनीस पर्वत ओलांडून त्यावेळेचा गॉल म्हणजे आजचा आपण फ्रान्स म्हणतो तिथे प्रवेश केला. तिथं चार्ल्स द मार्टेलने त्याचा टूरच्या लढाईत पूर्ण पराभव केला आणि त्यानंतर ते जे पुढे आले होते त्यांना फार टप्प्याटप्प्याने मागं ढकललं पिरिनीस. आणि ती पिरिनीस पर्वत ही इस्लामी राजवटीची आणि युरोपची सीमारेषा बनली. दुसरं, त्यांनी त्यावेळेला पूर्व रोमन एम्पायरची राजधानी कॉन्स्टँटिनोपोल याच्यावर हल्ला केला. तो हल्ला त्यावेळेच्या सम्राट लिओने परतून लावला आणि पूर्व रोमन साम्राज्याचा युरोपातला भाग जो होता तो वाचवला. तर हे जे कार्य इतिहासामध्ये लोकांना त्या मानाने भरपूर ज्ञात आहे. म्हणजे आपल्याकडे देखील शिकणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये ते आहे. पण आमच्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये आम्ही जे काही शिकतो त्याच्यामध्ये त्याच तोलामोलाचं कार्य करणारी एक व्यक्ती नसेल, एक लिओ नसेल, एक मार्टेल नसेल, पण खूप लोक आहेत त्याच्यामध्ये की ज्यांनी अनेक ठिकाणी प्रतिकार केला. जसं मी तुम्हाला म्हटलं, काबूल झाबूलमध्ये फारच त्यांचं अगदी अर्धवट नाव माहिती, पण त्यांनी चिकाटीने ते अरब आक्रमण परतून लावलं. त्यांना सिंधच्या बाहेर पाऊल टाकता आलं नाही, सिंधपर्यंत मागं रेटलं. ते नागभट्ट असतील, पुलकेशी असतील, किंवा त्यावेळेला काश्मीरमध्ये देखील त्यांनी 2दा आक्रमण केलं, ते काश्मीरने परतून लावलं. तर हा जर सगळं आपण कालपट पाहिला तर आपल्याला असं दिसतं की ज्या ठिकाणी मोठमोठी साम्राज्य कोसळली, भारताची देखील हानी झाली. बलुचिस्तान गेला, सिंध गेला, पण उर्वरित भारताला श्वास घ्यायला संधी मिळाली. तर हे कार्य देखील आपण विचारात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की इस्लामचा उर्वरित जगामध्ये ज्या वेगाने विस्तार झाला, आणि यापुढे आपण जो आढावा घेणार आहोत
की यापुढे देखील जे अनेक प्रकारचे आक्रमणं झाली अरबांनंतर अन्य मुसलमानांची, तर ती संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये 11व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत आपण आढावा घेऊ की असं कधीच झालं नाही की ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. आणि जसं या सगळ्या प्राचीन संस्कृती ज्या मी जो नकाशा आपल्यासमोर मांडला त्याचा काही मागमूस उरलेला नाही आहे. आजही वर्तमान काळामध्ये त्या पूर्णपणाने इस्लाममय झालेलं ते जग आहे. पण भारतामध्ये मात्र हा संघर्ष शेकडो वर्ष जारी राहिला. संमिश्र यश मिळत गेलं, अपयश आलं, पण असं कधीच झालं नाही की संपूर्ण भारतीय उपखंड हा याच्यापैकी कोणी जिंकून घेऊ शकलं. आणि अल्पकाळ असं दोनदा दिसतं की मोहम्मद तुघलकाच्या वेळेला देखील एक संपूर्ण जवळपास मोठ्या प्रमाणावरती भारत सगळा इस्लाममय झाला आहे, म्हणजे राज्यकर्ते म्हणून त्यांच्या ताब्यात गेलेला आहे, किंवा औरंगजेबाच्या वेळेला. पण हे टिकलं नाही फारसं. 11व्या शतकात जेव्हा गझनी आला त्यावेळेला त्याचा प्रमुखपणाने रोख हा जिहाद आणि त्या जिहादचाच भाग म्हणजे लूट. त्याच्या ज्या काही सगळ्या 17 स्वाऱ्या आहेत त्या प्रामुख्याने तुम्ही पहा, तो येत गेला. खूप खोलवर त्याने भारतामध्ये धाडी घातल्या, प्रचंड प्रमाणात लूट केली, अत्याचार केले, देवळं फोडली. बाकी मी तपशील नंतर त्या विषयावरती येणार आहे, मग आत्ता बोलत नाही. पण या गझनीच्या काळातच अजून एक प्रांत आपण गमावला, तो म्हणजे पंजाब. नंतर आपण 12व्या शतकात जेव्हा येतो तेव्हा मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज हा जो संघर्ष झाला आणि पहिल्यांदाच भारतीय उपखंडामध्ये मध्यवर्ती ठिकाणी मुसलमानी राजवट स्थापित झाली दिल्लीमध्ये, ज्याला दिल्ली सल्तनत म्हणून आपल्याकडच्या अभ्यासक्रमामध्ये नाम आहे. ते कुतुबुद्दीन ऐबकपासून ते इब्राहिम लोदीपर्यंतचे सगळे जे काही राजे होऊन गेले, तर यांच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये त्यांचा प्रयत्न राहिला की तो सगळा पूर्णपणाने शासनाच्या दृष्टिकोनातून ताब्यात आणायचा. पण तो 100% यशस्वी झाला नाही. आणि मोठ्या प्रमाणावरती राजपुतांचा प्रतिकार हा चालू राहिला. तो थेट अगदी अकबराच्या काळामध्ये फक्त मेवाड वगळता जवळजवळ सगळ्यांनी ते मांडलिकत्व पत्करलं आहे असं आपल्याला दिसेल. पण या विशेष करून जर सल्तनतींचा काळ आपण घेतला तर त्या कालखंडामध्ये उत्तर भारतामध्येच ते आपलं बस्तान बसवायचा प्रयत्न करतायत, पण पूर्णपणाने यशस्वी झालेले नाही आहेत. बहुसंख्य इथली प्रजा ही हिंदूच राहिलेली आहे. त्यांनी हर प्रकारचे प्रयत्न केल्यानंतर देखील मग अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये साधारणपणाने असं कल्पना करा की 14व्या शतकाच्या मध्यावरती विंध्य पर्वत ओलांडून इस्लामचं आक्रमण दक्षिण भारतावरती आलं. आणि मग या ठिकाणी जे अनेक राजे होते, मग देवगिरीला यादव होते, वरंगळला काकतीय होते, मदुरेला पांडे होते, द्वारसमुद्राला होयसाळ होते, ते ह्या सगळ्यांचा पराभव झाला. जे उत्तर भारतात घडलं त्याची कारणं मी नंतर घेणार आहे की वारंवार आक्रमण होत आहेत आणि उत्तर भारतात घडतंय पण दक्षिणेत आपण सावध होत नाही. आणि तिकडे देखील शेकडो वर्ष चाललंय, असं नाही की 5-50 वर्ष. पण आपल्याला एक चित्र दिसतंय. आणि खिलजीच्या नंतर मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये जवळपास सगळ्यात मोठं एक साम्राज्य उभं राहिलेलं दिसतंय. पण जसा त्याचा विस्तार झाला तितक्याच वेगाने त्याचं विघटन झालं. आणि ह्याच 14व्या शतकामध्ये चित्र असं दिसतं की जसं उत्तर भारतामध्ये प्रतिहार आणि चालुक्यांनी जे काम केलं होतं
त्या तोलामोलाचं काम करणारं एक मोठं साम्राज्य उभं राहिलं, ते म्हणजे विजयनगरचं साम्राज्य. आणि त्याने पुढचे 2-250 वर्ष दक्षिण भारतामध्ये ही इस्लामची वावटळ रोखून धरली. हे चित्र आपण दिसतं. तसंच अनेक छोट्या मोठे हिंदू आणि मुसलमान राजवटी निर्माण झाल्या भारतभर. त्याच्यानंतर आपण हे जे चित्र संमिश्र पाहतो भारताचं, हे असंच आहे. फार मोठा निर्णायक असा काही कोणाला विजय मिळत नाहीये. आणि मग आपण पाहतो ते 16व्या शतकामध्ये, 15व्या शतकामध्ये एक महत्त्वाची घटना घडलेली आहे. ती फक्त तुमच्या कानावरती घालतो. ती म्हणजे जी अनेक प्रकारच्या राजवटी निर्माण झाल्या. तुघलकांचं विघटन झाल्यानंतर त्यात दक्षिण भारतामध्ये जसं विजयनगर उभं राहिलं, तसंच बहमानी राज्य उभं राहिलं. आणि ह्या बहमानी राज्याचे तुकडे पडले. हे का महत्त्वाचं नोंद आहे, तर जसं आपण शिवपूर्वकालीन भारताचा विचार करतो आहोत, तसं शिवपूर्वकालीन महाराष्ट्राचा देखील काही वेळाने विचार करणार आहोत. त्यावेळेला याची नोंद ठेवावी की या विघटनाचे परिणाम काय झाले. आणि इथे एक 5 वेगवेगळी राज्य निर्माण झाली. बरीचशाही, इमादशाही, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही. आणि यानंतर आपण पाहतो की 16व्या शतकामध्ये 2 महत्त्वाच्या घटना आहेत. उत्तर भारतामध्ये बाबरचं आगमन होत आहे. आणि इथली जी काही दिल्ली सल्तनतची शेवटची लोधी घराणं आहे, त्यांचा तो पराभव करून मुघल साम्राज्याची तो पायाभरणी करतो. आणि त्यानंतरच म्हणजे हे 1525 नंतर आणि 1565ला तालिकोटच्या लढाईमध्ये विजयनगरच्या साम्राज्याचा फार मोठा पराभव होतो. त्या पराभवामुळं साम्राज्याचा भूभाग फार कमी झाला असं नाही आहे, पण जी एक प्रतिष्ठा असते तिला फार मोठा तडा जातो. आणि विजयनगर साम्राज्याचं जे एकसूत्रीपण होतं ते नष्ट होऊन अनेक छोटी मोठी राज्य, जसं म्हैसूर आहे, मदुरा आहे, जिंजी आहे, तंजावर आहे, अनेक छोटे मोठे पाळेगार, असं त्याचं विघट होतं. एक संघटित शक्ती अशा स्वरूपात ते उरत नाही. तर ह्या दोन्ही घटना फार महत्त्वाच्या आपल्या देशामध्ये घडतात. कारण हे जे काही मोगल इथं येतात, त्यांच्या रूपाने पुन्हा एकदा इस्लामचं मोठं साम्राज्य निर्माण करण्याचं एक केंद्र दिल्ली बनते. मग हुमायून असेल, पुढे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकबर, हा जवळपास सगळा उत्तर हिंदुस्थान, गुजरातपासून ज्या काही बारीक सारीक सल्तनी होत्या बंगालपर्यंत, त्या सगळ्या तो नष्ट करतो. आणि दक्षिण भारतावरती तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दबाव निर्माण करतो. त्याच्यानंतर शहाजहानच्या काळामध्ये दक्षिण भारतामध्ये निजामशाही बुडवली जाते. इथे एक महत्त्वाची नोंद करायची की ह्या ज्या आदिलशाही, निजामशाही, अगदी मोगलसुद्धा याच्यामध्ये आपल्याला मराठा सरदार दिसायला लागतात. आणि ह्याचं स्पष्टीकरण म्हणजे मगाशी मी जे म्हटलं होतं ते हे आहे की ही बहमनी सल्तनत जी आहे तिचे जेव्हा तुकडे पडले, ते तुकडे पडल्यानंतर स्वाभाविकच त्यांच्या आपापसामध्ये मोठ्या प्रमाणावरती संघर्ष सुरू झाले, केवळ विजयनगरशीच नाही. आणि त्यामुळं त्यांना इथल्या स्थानिक लोकांमधनं देखील सैन्य असेल किंवा मुलकी कारभारासाठी माणसं भरती करणं भाग पडलं. आणि त्यामुळे शिवपूर्व कालामध्ये देखील एक उदय आपल्याला दिसतो आपल्या इथल्या लोकांमध्ये. जसं एक उत्तर भारतामध्ये राजपुतांची एक राजकीय गरज मोगलांना नंतर राहिली, तशाच प्रकाराने महाराष्ट्रामध्ये देखील हे घडलेलं आपल्याला दिसतंय. आता हे जे सगळं आपण चित्र पाहिलं की हा जो दुसरा टप्पा आहे आपण बघितला, त्या टप्प्यामध्ये एक महत्त्वाचं काम जे पहिल्या टप्प्यामध्ये नागभट्टाने केलं असेल किंवा यांनी केलं, तसंच विजयनगरने एक मोठं काम केलं होतं.
आणि 16व्या शतकाच्या मध्यावरती मोगलांचं सुरू झालं, तर त्याचा सर्वोच्च बिंदू गाठला गेला औरंगजेबाच्या काळामध्ये. आणि त्यामुळे दोन नकाशे फार महत्त्वाचे आहेत. एक साधारणपणाने 1650च्या आसपासचा, की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज राज्य स्थापन करतायत, त्यावेळेला भारताचा राजकीय नकाशा आपल्या डोळ्यासमोर आणा. एक फार मोठं अवाढव्य मोगल साम्राज्य आणि दक्षिण भारतामध्ये आदिलशाही आणि कुतुबशाही, आणि मग त्याच्या खाली काही प्रमाणात का होईना पण म्हैसूरचं राज्य ने त्यांचा विस्तार रोखून धरला आहे. असंच एक चित्र आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळेल. पण एकंदरीत चित्र हे असं आहे की आता हे इतिहासाचं कालचक्र हे संपूर्ण भारताला इस्लाममय करण्याच्या दिशेने जाणार असं दिसतंय. आणि अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये एका नवीन राज्याचा उदय होतोय. हे संपूर्ण चित्र आहे. आता यापूर्वी देखील अशी अनेक प्रकारची आक्रमणं आली होती. आपल्याला माहिती, शक, हून, कुशाण, त्याच्या आधी ग्रीक आले होते, इतरही अनेक लोक येऊन गेले. पण त्याने काही इथला सांस्कृतिक जीवन काही बदललं नव्हतं. पण हे जी सगळे मुसलमान आक्रमक आले, ते जे काही धर्म घेऊन जो आले, तो इस्लाम, हे एक वेगळं प्रकरण आहे. कारण इस्लाम ही एक प्रकारची राजकीय, म्हणजे ज्याला आपण म्हणू की राजकीय आणि क्रांतिकारक सतत. कारण त्यातला जिहाद जो आहे, त्यातलं जे एक महत्त्वाचं तत्व आहे, त्यामुळं ते सतत कोणावरती तो संघर्ष जो आहे, तो मुसलमान इतरांच्या विरुद्ध तो संघर्ष करायचा आहे. हे त्याचं खरं स्वरूप आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या असहिष्णू विचारसरणीचं आचरण करणारे राज्यकर्ते भारताने पहिल्यांदाच अनुभवले. हे प्रथमच या देशात घडत होतं की काफिर नावाची संकल्पना, की जे मुसलमान नाही आहेत, जे या देशाचीच मूळ प्रजा आहे, त्यांच्यावरती धार्मिक कर, मग व्यक्तीवर जो होता त्याला जिझिया म्हणत, आणि खराज म्हणून जो होता तो तुमच्याकडे तुम्ही जी शेती करताय त्या शेतीवर असलेलं तो कर होता. असा धार्मिक कर आपल्यावरती लादला गेला. आणि हा इस्लाम मूळ त्याचा जन्मच मूर्तीभंजनासाठी झालेला आहे. ते मोहम्मदापासूनच ते कार्य सुरू झालं होतं. त्यामुळे या देशामध्ये मंदिरं आणि मूर्त्या यांचा प्रचंड प्रमाणात ध्वंस, हे त्याचं धार्मिक कर्तव्यच होतं. जसं काफिरांशी कसं वागायचं हे कुराणातच सांगितलेलं आहे. तर ही त्यांची जी धर्मकृत्य आहेत ती आपण कल्पना करा आपल्या बाजूनी, की या देशामध्ये हे जवळजवळ 1100 पासून 1700 पर्यंत जवळजवळ 700 वर्ष, आणि महाराष्ट्रात 400 वर्ष हे कार्य चाललंय. आणि यासाठी म्हणून जो दिलेला आदेश आहे की या जगातला सगळे मूर्तीपूजक जोपर्यंत इस्लाम धर्म स्वीकारत नाहीत किंवा जिजिया देत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध करत आहे. खरं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या हिंदू लोकांचा समावेश होत नाही मूर्तीपूजकांचा. ती सवलत जी होती जिजियाची, ती फक्त ख्रिश्चन ज्यूंसाठी होती. ही आपण मेहरबानी समजा की आपल्यावरती त्यांनी आपल्याला देखील ती सवलत दिली जिजियाची. आणि युद्धामध्ये त्यांचे जे नियम होते त्याप्रमाणे युद्ध कैद्यांशी कसं वागायचं, त्यात वयात मोठ्या सगळ्या लोकांची कत्तल करायची, लहान मुलं विकून टाकायची, बायकांची जनानखान्यात भरती करायची, विक्री करायची, म्हणजे ती वस्तू म्हणून वापरायची. अशा प्रकारची भयंकर विटंबना. बरं, असं 1-2 नाही, मी 700 वर्षाच्या इतिहासामध्ये
अपवादांबद्दल मी शेवटी बोलणार आहे. ते 3.5 अपवाद ते देखील धड नाही आहेत, ते मी तुम्हाला तपशिलात सांगेन. पण हे जे मी काही आत्ता वर्णन केलं की सरसा कत्ले आम, ही लढाईमध्ये माणसं एकमेकांना मारतात ती गोष्ट वेगळी आहे. लढाई संपल्यानंतर सर्वसामान्य लोकांची कत्तल करणं, हे एकट्या चितोडमध्येच अल्लाउद्दीन खिलजीचं माहिती आहे की त्याने 30,000 लोकांची त्या किल्ल्यावर कत्तल केली. किंवा अकबराचं उदाहरण पुन्हा मेवाड तिथंच आहे, चितोडच्याच किल्ल्याचं आहे. धर्मांतर, बळजबरीने, प्रलोभनाने, प्रचंड कर आकारल्यामुळं, जीवन जगणं असह्य झाल्यामुळं त्यांना आपल्या स्वधर्माचा त्याग करायला लावणं बळजबरीने, हे धोरण सातत्याने या सगळ्या राजवटींमध्ये आपल्याला आढळेल. त्याचप्रमाणे आपलं नामांतर भारतभर, म्हणजे औरंगजेब या नावाचीच किती गावं आहेत. आत्ता इथं वेळ नाही आहे कारण आपल्याला एका विशिष्ट मर्यादेमध्ये भाषण संपवायचं आहे. पण मी फक्त एक मुद्दा सांगतो की इथल्या इस्लाममय करायचं सगळं, तर मूळ संस्कृतीशी किंवा पूर्व संस्कृतीशी असलेल्या सर्व खुणा ह्या नष्ट करायच्या. त्याच्यामध्ये नामांतर गावांचं येतं. दुसरं म्हणजे इथल्या लोकांना जे पूज्य वाटतं त्याचा अवमान करायचा. उदाहरण, गाय ही पवित्र मानतात, त्या कारणासाठी हत्या करायची. म्हणजे गोहत्या हा विषय भारतामध्ये या इस्लामी राजवटीमध्ये सुरू झाला, तो प्रामुख्याने तो हिंदूंचा अवमान करण्यासाठी. आणि आधुनिक काळातच गोहत्येवर बंदी घालावी असं नाही आहे, तर त्या काळात जेव्हा जेव्हा हिंदू वरचढ झाले तेव्हा त्यांनी काय मागणी केली, तर गोहत्येवर बंदी घाला ही मागणी केलेली आहे. जसं हे इस्लामी राज्यकर्ते जुलमी होते, असहिष्णू होते, अत्याचारी होते, तेच आपल्याकडे सहज आपण सुफी मंडळींना संत म्हणतो, तोंडात येतं आपल्या. तर हे आपले तुकारामांसारखे, ज्ञानेश्वरांसारखे, एकनाथांसारखे, मीराबाईसारखे, नानक देवांसारखे संत नाही आहेत. तर हे एक प्रकारचे इस्लामचे कडवे सैनिक आहेत. जसं कॅथोलिक ख्रिश्चनांमध्ये जेजुईट असतात की ते सोल्जर्स असतात, ते महाकडवे असतात. म्हणजे सुफी मंडळी ही औरंगजेबापेक्षा देखील कडवी असायची. फार थोडे अपवाद आहेत आणि ते थोडे अपवाद देखील ते थोडे जे राज्यकर्ते सैनिक का, त्याचं कारण मी सांगतो. आता आपण म्हणाल की या 700 वर्षामध्ये असं घडत होतं का की हे धर्मवेडे लोक रोज तसं कृत्य करत होते? तर तसं करणं शक्य नव्हतं. ते कोणाला शक्य नसतं, कारण ह्या देशामध्ये कायम शेवटपर्यंत राज्यकर्त्या मुसलमानांची संख्या ही फार अल्प राहिली आणि प्रजा जी शासित होती ती मात्र संख्येने प्रचंड होती. आणि त्यामुळं आणि सत्ता स्पर्धा त्यांची आपापसामध्ये सतत चालायची. त्याचा इतिहास वाचला की तुम्हाला तपशिलात लक्षात येईल की त्यांना सतत त्या प्रत्येक सुलतानाला किंवा बादशाला पाहाल तुम्ही की किती लोक मारले गेले, म्हणजे किती नैसर्गिक मृत्यू आला तुम्हाला कळेलच. तर त्या सत्ता स्पर्धेमुळं त्यांना अशा प्रकाराने करता यायचं नाही. तर त्यांच्या या धर्मवेडाला एक व्यवहाराची मोठी मर्यादा होती. ती मर्यादा म्हणजे सहिष्णुता नव्हे, हे आपण नीट जाणून घेतलं पाहिजे. तो इतिहास वाचला की आपल्याला ते नीट लक्षात येऊ शकतं. आता या सगळ्या कालखंडामध्ये एक 3.5 माणसं आहेत की जी हिंदूंशी बरं वागली. एक झैनुल आबदीन म्हणून काश्मीरमध्ये सुलतान होऊन गेला. तो हिंदूंच्या देवळाची तीर्थयात्रा करायचा. ज्यांना बळजबरीने त्याच्या आधी मुसलमान केलं त्यांना त्याने सांगितलं तुम्ही परत स्वतःच्या धर्मात जा. इब्राहिम आदिल शाह तो सरस्वतीचा पूजक होता. उत्तरकालीन अकबर तो सूर्याचं स्तोत्र म्हणायचा, गंध लावायचा, भर दरबारात
मोहम्मदाची टिंगल करायचा. शेवटी शेवटी तर त्याने इस्लामचा त्याग केला. दारा शिको, औरंगजेबाचा भाऊ, तो काही बादशाह होऊ शकला नाही. पण जर ह्या सगळी उदाहरणं पाहिली तर ती इस्लामचा मानवतावादी चेहरा नाही आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण तो असूच शकत नाही. ते सर्व इस्लामपासून दूर गेलेले आहेत. त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती हिंदू प्रभाव निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं त्यांच्या वर्तनात फरक पडलेला आहे. अकबरच्या बाबतीमध्ये तर ह्या इतर दोघांना जी सूट आहे ती देता येत नाही, कारण त्याने त्याच्या पूर्व आयुष्यामध्ये सगळे अत्याचार केलेत. मगाशी मी यादी म्हणलं, 5 स्त्रिया जनानखान्यात घालण्यापासून 5,000 स्त्रिया त्याच्या जनानखान्यात होत्या. त्यामुळे त्याचा हा पश्चाताप कोरडा आहे. कारण पश्चाताप केल्यानंतर पुढचा जो टप्पा असतो की त्याचं परिमार्जन केलं पाहिजे. स्वधर्मात जा म्हटल्यानंतर त्याची व्यवस्था केली पाहिजे. जर असं कबूल केलं की मी अन्यायाने देवळं फोडली तर परत देवळं बांधून दिली पाहिजेत. आणि आपण ही दुष्कृत्य केली याच्याबद्दल प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, शिक्षा केली पाहिजे. तर ती काही यांनी कोणी केलेली नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे हा जो सत्य इतिहास आहे की मी आत्ता जी मगाशी अत्याचारांची जी काही यादी वाचली, ही तुम्हाला यातला अपवाद सापडत नाही. म्हणजे मी जे अपवाद आहेत ते तेवढेच सांगितले, ते एवढ्या शेकडो वर्षामध्ये, आणि त्याच्या मागची कारणमीमांसा देखील मी आपल्यासमोर केलेली आहे. तर जगाच्या पाठीवरती आपल्याला काय दिसतं की इतर ठिकाणी तर जवळजवळ एकदा इस्लाममय झाल्यानंतर परत पुनरुत्थान घडलंय असं चित्र कुठं आपल्याला दिसत नाही. एकच विरळ असं उदाहरण आहे, ते म्हणजे स्पेनचं, की त्या ठिकाणी मध्ये 400-500 वर्ष गेल्यानंतर एक कोपरा उरला होता मूळ ख्रिश्चन स्पेनचा. तिथून तो संघर्ष चालूच राहिला आणि पुढे त्यांनी स्पेन पूर्ण मुक्त केला. तो इतिहास आपल्याला वाचता येईल की स्पेनमधनं त्यांनी इस्लामची हकालपट्टी कशी केली पूर्णतः. काही प्रमाणात जर तुलनाच करायची झाली ती भारतात घडलेल्या घटनेशी करावी लागेल. ती म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांनी जे राज्य स्थापन केलं त्यामुळे आपल्याला जगाच्या नकाशावरती हिंदू भारत दिसतो. हे वास्तव आहे. गजाननराव मेहेंदळेंच्या इंग्रजी शिवचरित्रामध्ये एक छोटासा उतारा आहे, तो मी आपल्याला वाचून दाखवतो. द प्रतिहारा एम्पायर हेल्ड बॅक द टाइड ऑफ मुस्लिम invasion for some 300 years. The Vijayanagar Empire played a similar role in South India for some 200 years. None of these powers, however, succeeded in destroying the specter that threatened them. त्यांनी संरक्षण केलं, 200-300 वर्ष रोखून धरलं, पण जे मूळ आहे ती इस्लामी सत्ता नष्ट करू शकले का? तर नाही. And by the middle of 17th century, it seemed that all they had done would, alas, be in vain. It was a genius of Shivaji which saved India from such a calamity and thus changed her fate. जे भारताचं भवितव्य परत बदलणं, त्या इस्लामी सत्तेचा नाश करणं, हे काम शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य, त्या स्वराज्यातून उभा राहिलेल्या साम्राज्यातूनच शक्य झालं. आजचा जो विषय आहे तो प्रामुख्याने
शिवपूर्व कालावर आहे, मी त्याच्याकडे येणार नाही. या भाषणामध्ये जे 2 नकाशे आहेत ते इतके बोलके, 3 नकाशे आहेत. एक इस्लामचा जगभर झालेला प्रसार आणि नंतर भारताचे 2. हे जे काही चित्र होतं 17व्या शतकाच्या मध्याला भारताचं, की जिकडे बघून कोणी विश्वास ठेवला नसता की 100 वर्षानंतर ते चित्र उभं राहील. 1850चं, 1750चं. तर ते चित्र इतकं बोलकं आहे की या 700 वर्षाचं आक्रमण किती मोठ्या प्रमाणावर परतून लावलंय ते आपल्याला दिसेल. म्हणूनच हा जो दुसरा बिंदू बनलं की इस्लाम एक बिंदू की ज्याने आज भारताचा जो काही भारतीय उपखंडाचा जो नकाशा आहे त्याच्यावर परिणाम घडवलेला आहे. आज आपल्याला पाकिस्तान दिसतंय, आज बांगलादेश दिसतोय आणि आपल्या देशात देखील त्याच इस्लामच्या असहिष्णू विचारसरणीनुसार काम करणाऱ्या शक्ती दिसत आहेत. तर हे जे काही चित्र आहे ते आपल्याला हा वर्तमान काळ जर समजून घ्यायचा असेल तर भूतकाळ नीट समजला पाहिजे. आणि या ठिकाणीच आपण इतिहासामध्ये कमी पडलो. मी मगाशी ह्या कशाची कारण मीमांसा नाही केली. आम्ही सावध झालो का हो? बलुचिस्तान सिंधचा थेट संबंध होता. एका अर्थाने ते मांडलिक होते. पण सिंधमध्ये आम्ही पुरेशी सावधगिरी दाखवली का? नाही. सिंध गेला, त्यानंतर तो परत घ्यावा यासाठी काही केलंय? सिंधमध्ये एक प्रयत्न झाला, तो आवर्जून सांगतो की त्या पहिल्या आक्रमणामध्ये ज्या लोकांना बळजबरीने मुसलमान केलं गेलं होतं आणि ज्या स्त्रियांना वरती बलात्कार झाले होते, तर तिथं देबल नावाच्या बंदरावरूनच एक स्मृती निर्माण झाली, म्हणजे आचार ग्रंथ, की ज्याच्यामध्ये काही विधी सांगितला होता की यांना परत हिंदू कसं करून घेता येईल आणि स्त्रियांना परत शुद्ध कसं करून घेता येईल. कारण त्या काळात त्यांच्या दृष्टिकोनातून शुद्ध, पण किमान आता नाही, आता हे आमचे नाही आहेत. हे जे इतिहासामध्ये सतत दिसतं आपल्याला की त्यांनी गाय कापली, आपल्या देवळात टाकली की नाही, तर तिथं ते देऊळ आमचं नाही. आमच्या तोंडात गौमांस टाकलं की त्या हिंदू माणसालाच आपण आपलं कायमचं आपण आमचा नाही आहे. पण असं दिसतं का तुम्हाला? तो गझनी 17 वेळा आला. ते हारले तरी देखील पुन्हा जोमाने युद्ध जिंकण्यासाठी आले. पृथ्वीराज चव्हाण पहिल्या वर्षी लढाई जिंकला, पुढच्या वर्षी हारला. त्याचे दुष्परिणाम काय आपल्याला माहिती आहेत. उत्तर भारतामध्ये घडतंय म्हणून आपण आपापसातली भांडणं, उत्तर भारतात देखील ती एकी आम्ही करू शकलो का? दक्षिण भारतात ते आपल्या दरवाजापर्यंत येऊन पोचले तरी देखील सावध झाली काही मंडळी. मोठी मोठी राज्य होती, त्यांनी हे केवळ राजकीय आक्रमण नाही आहे, हा आमचा धर्म संस्कृती सगळं काही नष्ट करण्यासाठी आलेलं आहे. हे काय आहे इस्लाम? तर या 1000 वर्षात अगदी 21व्या शतकापर्यंत देखील खरा शत्रू कोण आहे? ते इस्लाम नावाची विचारसरणी आहे. याचा आम्ही अभ्यास केला का? त्याच्या उलट बघा, मुसलमानांच्या इतिहासामध्ये फार अरबांच्या काळापासून आमच्या इथले धर्मग्रंथ, विज्ञानाचे ग्रंथ याची अरबीत भाषांतर झालेली आढळतील. अरबांपासून इथला समाज कसा आहे, त्यांचे ग्रंथ बघा, अल बेरुनी वगैरे वाचा तुम्ही. बारीक सारीक तपशील आहेत की हा हिंदू समाज कसा आहे. त्यात त्याने एक मोठी गोष्ट सांगितली, स्वतःला फार शहाणे समजतात. त्यामुळं आपला शत्रू काय आहे, त्याच्यामध्ये क्रौर्य कशातून येतं? उदाहरणार्थ औरंगजेबाचं क्रौर्य हे त्याच्या व्यक्तिगत स्वभावातून आलेलं नाहीये, तो फार साधा आहे. मग कुठून आलाय? तर तो इस्लामचा प्रामाणिकपणाने पालन करायचा प्रयत्न करतोय.
तेव्हा इस्लामचं क्रौर्य हे त्याच्या कृतीतून फक्त आपल्याला दिसतंय, कारण तो आदेशच मुळात त्याच्यात आहे. तर हे कधी आम्ही समजून घेतलं का? आमची समजूत देखील अपुरीच आहे. कोणती? की इस्लामी सत्ता नष्ट केली. होय, इस्लामी सत्ता नष्ट केल्यामुळं हे आमच्यावरचे अत्याचार थांबतील, आमच्यावरचा जिजिया थांबेल, आमची मंदिरं फुटणार नाहीत, आमच्या स्त्रिया सुरक्षित होतील वगैरे. पण मूळ प्रश्न संपणार आहे का? तर इतिहासाचा वर्तमानाशी जो थेट संबंध असतो तो हा आपण नीट समजून घेतला पाहिजे. आणि याच्यामध्ये आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर ही जी संधी मिळाली शिवपूर्व कालामध्ये, मी मगाशी थोडक्यात जो ओझरता उल्लेख केला, या बहमानी राजवट एक असताना ती आणि विजयनगर यांचंच प्रामुख्याने संघर्ष होत होता. पण जेव्हा बहमानी राजवटीचे तुकडे पडले त्यामुळे या ठिकाणी जी पूर्वापार चालत आलेले पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे यांनाच बढत मिळून सैन्य बाळगणं, अधिकाधिक मुलकी प्रशासन बघायला मिळणं, आणि याच्यातून आपल्याला असं चित्र दिसतं की या सगळ्या निजामशाहीकडं, आदिलशाहीकडं, मुघलांकडं चांगले मोठे तालेवार सरदार आपल्याला या ठिकाणातून महाराष्ट्रातून दिसतात. निजामशाहीचंच आपल्याला माहिती आहे की शहाजी महाराजांनीच एक मूल गादीवर बसवलं आणि काही काळ निजामशाहीसाठी मोठा संघर्ष केलेला दिसतो. तर ही पार्श्वभूमी महाराष्ट्राला निर्माण झाली की या ठिकाणी अशा प्रकाराने चांगलं काही हजारात सैन्य बाळगणारे असे सरदार निर्माण झाले, त्यांच्या जहागिरी होत्या. तर हे चित्र जे महाराष्ट्रात आपल्याला दिसतं की मराठी माणसाचा पहिल्या बहमानी काळापर्यंत असा उदय दिसत नाही, तो इतिहासामध्ये हे चित्र यावेळेला आपल्याला विशेष करून या बहमानी विघटनानंतर आणि मोगलांनी जसं दक्षिणेमध्ये स्वतःचा विस्तार सुरू केला त्यावेळेला महाराष्ट्रामधलं हे चित्र बदलायला सुरुवात झाली, हे आपल्याला विशेष करून जाणवतं. ह्या सगळ्या साधारणपणाने 700 वर्षाचा सगळा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आणला तर शेवटी आपण निष्कर्ष काय काढतो, म्हणजे आपण ज्याला टेक अवे म्हणतो, ते काय आहेत? तर शत्रूचं स्वरूप आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आपण ते बाबा हा अमुक अमुक सुलतान जुलमी आहे नाही आहे. तो हे जे काही करतोय, ज्या प्रेरणेतून करतोय, ती प्रेरणा म्हणजे त्याचा जो काही धर्म आहे, तो धर्मग्रंथ काय, ती विचारसरणी काय, याचा आपण अभ्यास केला का? नाही. या शत्रूशी लढताना तो वारंवार का जिंकतोय, तर त्याचं युद्धतंत्र, त्याची प्रशासन व्यवस्था, अनेक गोष्टी असतील बारीक सारीक, तर त्या आम्ही शिकलो का? तर शत्रूकडनं देखील अनेक वेळेला काही गोष्टी शिकायच्या असतात. सतत संरक्षणात्मकच भूमिका नाही घ्यायची, तर तुम्हाला आक्रमक पण व्हावं लागतं. नाहीतर मग असं होतं की मी माझ्यापुरतं संरक्षण करीन, मग बाकीचं काही माहीत नाही. अशा प्रकारची भूमिका निर्माण होऊ शकते आणि त्याच्यातून आपल्याला असं दिसतं की आपण आपल्या राज्याचं संरक्षण करायचं आणि तिथे थांबायचं. तसा विचार न करता मूळ मध्यवर्ती सत्तेचाच साठी आपण लढाई केली पाहिजे, या विचाराचा अभाव आपल्याला या दीर्घकाळामध्ये दिसतो. म्हणजे अनेक वेळेला, म्हणजे कित्येक वेळा आश्चर्य वाटतं की याच्यामध्ये हा समाज टिकला कसा काय? एका पाठोपाठ एक ही आक्रमण येत गेली. त्यांच्या अत्याचाराचं हे जे स्वरूप आहे हे आत्यंतिक क्रौर्य असलेलं आहे की असं क्रौर्य आपण पाहिलेलंच नव्हतं.
तर हे सगळं चित्र जे आहे, ह्या चित्रातून आपल्याला तरी देखील हा समाज जगला. राजकीय सत्ता नष्ट झाल्यानंतर देखील आपल्याला या समाजामधल्या सगळ्या प्रेरणा मेल्या असं दिसत नाही आहे. इतर अनेक ठिकाणच्या देशांमध्ये आपल्याला ते दिसतं की आमची इथली धर्म संस्कृती त्यांच्या परीने संत परंपरा ज्या या देशात निर्माण झाल्या, जे प्राचीन काळचे काही आपल्याकडचे संप्रदाय होते, त्यांनी देखील ती त्यांच्या पद्धतीने या प्रतिकूल परिस्थितीत देखील इथल्या हिंदूंना त्यांच्या मूळ उपासना जीवनाशी आचार विचाराशी जखडून ठेवलं. हे कार्य त्यांनी नक्की केलेलं आहे. पण एक बोध आपल्याला काय मिळतो की जर राजकीय सत्ता नष्ट झाली तर त्याचा थेट परिणाम हा तुमच्या सांस्कृतिक संकोचात होतो. आज भारताचा नकाशा अफगाणिस्तान बलुचिस्तान पासूनचा तो आज आपल्याला कसा दिसतोय ते पहा. आजचा जो आधुनिक हिंदू भारत आहे, फाळणीच्या वेळेला जो आपल्या वाटणीला आला, तो देखील निखळपणाने नाही, पण आज काही का असेना जो अख्खा पंजाब एकेकाळी शेकडो वर्ष मुसलमानी आमदानीखाली होता, त्याचा एक तुकडा तरी आहे. जो बंगाल एकदा गेला होता, त्या बंगालचा काही भाग तरी आज आपल्याला भारतात दिसतोय. तर आक्रमण हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यातला जो वैचारिक भाग असतो की जो समाजाला बदलून टाकू शकतो, तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की इतका मोठ्या प्रमाणावरती आता या सगळ्या आक्रमणामध्ये, जसं मी तुम्हाला म्हटलं देवळं फुटली अमुक झालं, पण एक महत्त्वाची गोष्ट घडली ना, आमचे करोडो बांधव हे स्वधर्माला मुकले, स्वतःच्या समाजापासून तुटले. आपल्याला भाबडेपणाने असं वाटतं की असा काय मोठा फरक पडलाय. आजही बरं का आमच्या प्रश्नांची उत्तरं का सापडत नाहीत, तर आम्ही मूळ दुखणं काय त्याचा अभ्यास करता. आपल्याला भाबडेपणाने वाटतं की अरे बाबा ठीक आहे, तू मशीद जा, मी देवळात जातो, कुणी गुरुद्वारात जाईल, कुणी जैन मंदिरात जाईल, ह्याने काय फरक पडतो. आपल्याला काही फरक पडत नाही, कारण आपला मूलभूत दृष्टिकोनच तसा आहे. आपली संस्कृतीची जडणघडणच तशी घडलेली आहे. आपल्याला वाटतं की बाबा पण ठीक आहे, आपले वाडवडील तर एक आहेत, तुझी माझी मातृभूमी एक आहे. मग आज आधुनिक काळामध्ये जी समस्या निर्माण झाली 47 साली ह्या देशामध्ये पाकिस्तान जन्माला आलं, ते पाकिस्तान जन्माला कुठं आलं, ते कुराणामध्ये जन्माला आलेलं आहे. कारण कुराणामध्ये सगळ्या जगाची विभागणी केलेली आहे. दोन राष्ट्र जी आहेत म्हणजे काय, दोन संकल्पना की उम्मा म्हणजे मुस्लिम ब्रदरहूड आणि इतर, ही थेट विभागणी आहे. ती थेट विभागणी आहे. जेव्हा मोहम्मदाला विचारलं होतं की तुझी आई कुठे गेली, कारण तिने कलमा पडायच्या आत मेली आहे, तर त्याने सांगितलं ती नरकात गेली आहे. तर जिथं त्यांच्या प्रेषिताची आई देखील नरकात गेली असं ते निसंदिग्ध सांगतात, तर ही अपेक्षा बाळगणं की तुमचे आमचे स्वबांधव जे त्या काळात अत्याचारामुळं परिस्थितीवश दुर्दैवाने ते परधर्मात ओढले गेलेले आहेत, पण त्यांची आजची मानसिकता ही अशी का बनली आहे. का त्यांना असं वाटलं की नाही आम्ही हिंदूंबरोबर आमचं सहअस्तित्व हे सुखा समाधानाने गुण्यागोविंदाने होऊ शकेल, कारण ते त्यांच्या धर्मग्रंथामुळं अशक्य आहे. त्यामुळे आपण दोन्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की जसा हा हिंदू भारत उरला, हा जो पुढचा विषय आहे शिवाजी महाराजांनंतर, पण जो तुटला, तो तुटला म्हणजे केवळ भूभागाने नाही तुटलेला आहे, तो मनाने का तुटला. कारण जिथं आई माझी राहत नाही, तर कालपर्यंत केवळ तुझे आणि माझे पूर्वज एक होते, हा जो काही समान पूर्वजाचा धागा आहे तो नाही आहे. इस्लाममध्ये भूमीला काही अर्थ नाही आहे. भूमीबद्दलची सेक्रेटनेस, पावित्र्याची भावना जी आपल्याकडे सापडते, ती त्यांची भावना नाही. इकडे सगळीच पृथ्वी अल्लासाठी निर्माण केलेली आहे, अल्लाने मुसलमानांसाठी निर्माण केलेली आहे. ही जिथं भावना आहे, त्यामुळे ना त्यांना आपण जी काही भारत माता म्हणतो
त्याच्याबद्दलचा कोणता बंध शिल्लक राहण्याची शक्यता आहे? कशामुळे नाही आहे तो? ती आस्था का नाही आहे की नाही आपण आपण सगळे बंधूच आहोत, किंवा तुमची वेगवेगळी विचारसरणी, माझी वेगळी विचारसरणी, आपण आपल्या आपल्या पद्धतीने. तर हे त्यांना अशक्य आहे. आणि ते का अशक्य आहे हे इस्लामचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. त्यामुळे हा संपूर्ण जो भारताचा इस्लाम बरोबरचा जो संघर्ष आहे तो आजही संपलेला नाही. त्याच्या एका ऐतिहासिक कालखंडापुरती ही मर्यादित मालिका असली तरी त्याचे काही सार्वकालिक असे निष्कर्ष आहेत. ते या अनुभवातून आपण शिकले तरच खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या मालिकेचं कशासाठी आयोजन केली त्याचं आपल्याला खऱ्या अर्थाने फळ मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद.